आई, मला कोडिंग शिकायचंय, पण सुरुवात कुठून करायची आणि स्वतः शिकायचं कसं याबद्दल माहीतच नाही. छान आहे. स्वतः शिकणं खूप सक्षमीकरण गोष्ट आहे. ये, मी तुला स्वतः शिकणारं कसं बनायचं आणि योग्य साधनं कशी शोधायची ते दाखवते. स्वतः शिकणं म्हणजे आपल्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेणं. काहीतरी नवीन शिकण्यासाठी तुम्हाला नेहमी शिक्षक किंवा वर्गाची गरज नसते. आज इंटरनेटवर इतकी साधनं उपलब्ध आहेत की स्वतः शिकणं खूप सोपं झालंय. चला, स्वतः शिकणं कसं सुरू करायचं ते शिकूया. स्वतः शिकण्यासाठी या महत्त्वाच्या पायऱ्या लक्षात ठेवा. स्पष्ट उद्दिष्ट ठरवा. तुम्हाला काय शिकायचंय ते ठरवा. उदाहरणार्थ, तुम्हाला कोडिंग शिकायचं असेल तर ते छोट्या भागांमध्ये विभागा. आधी HTML शिका, नंतर CSS, जावास्क्रिप्ट. विश्वासार्ह साधने शोधायची. अभ्यासक्रम, व्हिडिओ, पुस्तके किंवा वेबसाईट शोधायच्या. खान अकॅडमी, कॉर्सेरा किंवा इडेक्स यासारख्या वेबसाईट्स संरचनित अभ्यासक्रम देतात. कोडिंगसाठी कोड अकॅडमी किंवा फ्री कोड कॅप वापरू शकता. वेळापत्रक तयार करा. स्वतः शिकण्यासाठी शिस्त लागते. रोज किंवा आठवड्यातून विशिष्ट वेळ सेट करा आणि तुमच्या उद्दिष्टांवर काम करा. याकडे वर्गासारखं लक्ष द्या. नियमित सराव करा. कोणतंही कौशल्य शिकायचं असेल तर सराव महत्त्वाचा आहे. कोडिंग असेल तर रोज छोटे प्रोग्राम लिहा. चित्रकला असेल तर दररोज काहीतरी नवीन काढा. सरावामुळे तुम्ही शिकलेलं अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहील. तपासणी आणि पुनरावलोकन. प्रत्येक आठवड्याला तुम्ही काय शिकत आहात आणि किती प्रगती केली आहे ते पहा. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि अधिक लक्ष देण्याची गरज असलेले भाग समजू शकतील. समजा तुम्हाला फोटोग्राफी शिकायची आहे. तुम्ही बेसिक कॅमेरा सेटिंग्स आणि फोटोग्राफी तंत्राबद्दल ऑनलाईन ट्युटोरियल्स पाहून सुरुवात करू शकता. नंतर दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या फोटो, जसे की निसर्ग फोटोग्राफी किंवा पोर्ट्रेट्स, असं काहीतरी काढायचं ठरवा. काही आठवड्यानंतर तुमचं काम पुनरावलोकन करा आणि प्रगती पहा. स्वतः शिकण्यासाठी अनेक मोफत आणि सशुल्क साधनं उपलब्ध आहेत. युडमी आणि लिंक्डइन लर्निंग यांसारख्या वेबसाईट अनेक अभ्यासक्रम देतात. कोडिंगसाठी GitHub वापरून तुम्ही इतरांशी सहयोग करू शकता आणि ओपन सोर्स प्रोजेक्टमधून शिकू शकता. सामान्य विषयांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आणि स्वयं भरपूर अभ्यास साहित्य पुरवतात. स्वतः शिकण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही तुमच्या गतीने शिकू शकता. समजलं नाही तर अधिक वेळ देऊ शकता. हे तुम्हाला अधिक स्वतंत्र आणि जबाबदार बनवतं. तुम्ही शाळेत शिकवल्या जाणाऱ्या विषयांविषयी तुमच्या आवडीचे विषय शोधू शकता. हे भविष्यासाठी उपयुक्त कौशल्य आहे, कारण आयुष्यभर शिकणं वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे. तर मी जे काही शिकायचं आहे ते उद्दिष्ट ठरवून आणि योग्य साधन शोधून शिकू शकतो. अगदी बरोबर. स्वतः शिकणं तुम्हाला नवीन कौशल्य स्वतःहून शिकण्याची ताकद देतं. हे तुमच्या शिक्षणावर तुमचं नियंत्रण मिळवून देतं, जे आयुष्यभर उपयुक्त ठरेल. मी आज कोडिंग शिकायला सुरुवात करतो आणि माझ्या वेळापत्रकाला पाळतो.